मग बोलतो म्हणते. आता त्यांना मुख्यमंत्र्यांशी पण ह्या विषयी बोलावं लागेल, लहान विषय नाहीये. आणि कायदेतज्ञाशी बोलावं लागेल, ते बी सांगतोत म्हणलेत, करतो म्हणजे करतोच म्हणलेत. आता करते नाही त्यांचा भाग, पण मी थांबणार नाही हे त्यांच्यावर निरोप दिलाय मी. स्वतंत्र मराठा समाजासाठी मंत्रालय 1 महिन्याचा वेळ मागितलाय. ही फक्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर एका दिवसात होतं. 1 महिन्याच्या वेळाची त्याला गरजच नाही अजिबात, कारण ते समाजाच्या लेकराचं कल्याण होईल. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पैशाचा विषय 15 दिवसात देऊन टाकून म्हणते, ते ठीक आहे, ते पण पटलं आम्हाला. कुणबी प्रमाणपत्राच्या वितरित करण्याची कारवाईची दर 8 दिवसाला आढावा घेऊ म्हणते, जिल्हाधिकार्यालयाला हेल्पलाईन देऊ, ठीक आहे, ते पण चांगलंच. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा 15 दिवसाला घेणार आहे, त्याच्या पण सूचनाच काढावं लागणार आहे. त्याही काढतोत म्हणलेत, हे सगळेच काढतो म्हणलेत. काही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे पैसे बी देतो, हा ते पण सूचना काढायला लागलेत, देतोत म्हणून. सारथीच्या योजना पुन्हा सुरू करायला लागले, हा ते पण ते पत्रकच काढायला लागणार आहे. हा ठीक आहे, ड्राफ्ट दिलाय आणि ते म्हणले मी काढतो, फक्त तुम्ही ओके म्हणून सांगा. तर मग ओके म्हणून सांगायचं असेल तर मला अभ्यासकांना पण विचारावं लागेल की हे ओके आहे का. थांब रे, याला काढा बाहेर, तिकडे काढा, याला बाहेर काढा, पोरं काढा बाहेर त्याला, परत पुढे येऊन देऊ नका त्याला. मला हे अभ्यासकांना विचारावं लागेल की हे योग्य आहे का. आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे, तुम्ही फक्त ओके म्हणा, आम्ही सूचना काढून टाकतो सगळ्या शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर, दोन्हीवर पण. कारण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना लागणार आहेत आणि सरकारच्या पण सूचना लागणार आहेत, तर दोन्ही काढतो म्हणून त्यांनी सांगितलं. मी आता अभ्यासकांना बोलून घेतो 5 वाजेपर्यंत, सगळ्या लांब किती असले तरी ते येऊ शकतात आणि त्या हिशोबानं हे सगळेच करून घेतो म्हणतात. आता त्यांना एकदा एसओपी देतो, हे सगळा विषय देतो, सूचना निघाल्या ते सगळं होऊन जाईल. पण माझं आव्हान करतो एकदा, मग तुम्ही सांग. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना आव्हान आहे, फोन लावायला वेळ नाहीये आणि मीडियाच्या माध्यमातून घराघरात विषय जातो फोनच्या आधी, आणि मी उन्हात आहे त्याच्यामुळं मी फोनवर बोलू शकत नाहीये. आमच्या भावना पण समजून घ्या सगळ्या तज्ज्ञांनी आणि अभ्यासकांनी. तुम्ही तातडीनं अंतरवालीकडे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त आज सायंकाळच्या 6 वाजायच्या आत सगळ्यांनी या. तुम्हाला हे ड्राफ्ट दाखवायचा आहे, यानुसार GR काढायचेत का, यानुसार सूचना द्यायच्यात का. तुम्ही म्हणले ओके किंवा याच्यात बदल करा, तर मी पटेल साहेबाला तुमच्या समोर सांगतो की ही बदल करायचा साहेब. अभ्यासकांनी तातडीनं अंतरवालीकडे यावं 5 वाजेपर्यंत. धन्यवाद. सन्माननीय जरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे. काल माझी त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यावर आधारित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर मी काय कार्यवाही करतोय त्याची कल्पना त्यांना दिलेली आहे. आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे. कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे, काही त्रुटी होत्या, आम्ही काही नाकारत नाही. काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला. पण अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत. तर मी जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे, नंतर मग
पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील. काय सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला. कारण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे तर केलेला नाही आहे. समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दल तर निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे. तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासाची चर्चा होईल तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं. परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासाची चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. पण तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. तब्येतही चांगली नाही आहे. आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत. तर त्यांनी सुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि हे उपोषण स्थगित करावं. अतिशय सन्मान्य तोडगा काढण्याचा जो मसूदा आपल्याला दिलेला आहे तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूदा आपल्याला पाठवला. आम्ही काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत. तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग, तर शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय